आपण पाहत आहात BCCN न्यूज. स्वतःहून बलात्कार करून घेणाऱ्या महिलांवर गुन्हा दाखल करून यांची नावे व फोटो समाजासमोर आणावी. माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांची राज्यपालांकडे अजब मागणी आणि वादग्रस्त वक्तव्य. स्वतःहून बलात्कार करवून घेणाऱ्या महिलांवर गुन्हा दाखल करून यांची नावे आणि फोटो शासनाने समाजासमोर आणावी, अशी अजब मागणी आणि वादग्रस्त वक्तव्य माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याकडे केली आहे. या अजब मागणीने जिल्ह्यात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. बलात्कार दोन प्रकारचे आहेत. एक जबरदस्ती केलेला बलात्कार आणि दुसरा महिलेने स्वतःहून करवून घेतलेला बलात्कार. जबरदस्ती झालेल्या बलात्कारामध्ये महिलांची नावे गुपित राहिलीच पाहिजेत. मात्र ज्या महिलांनी स्वार्थाकरिता, पैसे कमविण्याकरिता बलात्कार करवून घेतले, अशा व्यभिचारी महिला समाजाला कलंक आहेत. अशा महिलांना समाजासमोर आणणे हे माझे व राज्यातील जनतेचे स्पष्ट मत असल्याचा उल्लेख त्यांनी निवेदनात केला आहे. त्यामुळे आता त्यांच्या मागणीवर समाजातून काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. राज्यामध्ये स्वतःहून बलात्कार करून घेणाऱ्याची नावे, फोटो व असल्यास व्हिडिओ चित्रीकरण जाहीर करावे व यांच्यावर पोलीस कारवाई करावी. राज्यामध्ये दोन प्रकारचे बलात्कार आहेत. एक स्वतःहून करून घेतलेला बलात्कार व दुसरा जबरदस्ती केलेला बलात्कार. जबरदस्ती केलेल्या बलात्कारात ज्यांच्यावर बलात्कार झाला यांची नावे गुपित ठेवणे हे समाजासाठी खूप चांगले आहे. परंतु ज्यांनी स्वार्थासाठी, मग पैशाच्या स्वार्थासाठी, आपले शारीरिक सुख भोगवण्याच्या स्वार्थासाठी किंवा इतर आमिषासाठी स्वतःहून जर बलात्कार करून घेतला तर अशांची नावे, फोटो व असल्यास व्हिडिओ चित्रीकरण हे समाजासमोर आणून यांच्यावर पोलीस कारवाई करावी. स्वतःहून करून घेतलेल्या बलात्कारामुळे व हे बलात्कार जनतेसमोर न आल्यामुळे, महाराष्ट्रासमोर न आल्यामुळे ह्या महिला अनेक प्रकारे अनेक ठिकाणी जातात. त्यामुळे हे जे बंधू बाबा, साधू, संत, महात्मे व लॉजिंगवर नेणारी बडे बडे व्यक्ती यांना हे फावते. तर अशा प्रकरणामध्ये माननीय राज्यपाल महोदयांनी राज्याला निर्देश द्यावे की स्वतःहून बलात्कार करून घेणाऱ्या महिलांची नावे समाजासमोर आणावीत, त्यांचे फोटो असल्यास चित्रीकरण हे जाहीर करावे व यांच्यावर पोलीस केसेस करावे. केलेली कारवाई कळवावी. पुण्यात फ्लॅट घ्यायचाय, पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910.